नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी मनीषा. स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग छोटाच आहे, तर तुम्ही संपूर्ण नक्की पहा. आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला एक सबस्क्रायबर आणि एक लाईक जरूर करा. आणि व्हिडिओ आणि तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात हे पण नक्की कमेंट करून सांगा. तर चला तर मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण आज बनवणार आहोत करडईची भाजी. तर ही भाजी कोणी कोणी खाल्ली आणि कोणाला कोणाला आवडते ती पण नक्की सांगा. तर मी आज एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने ही भाजी बनवत आहे, कारण की म्हणजे खूप काही साहित्य लागत नाही या भाजीला आणि खूप छान लागते ही भाजी. तर अशी मोठी मोठी काबर कापून घेतली. तर ही भाजी खूप खूप कवळी आहे, म्हणजे एकदम असं थोडीशी पण हात जरी लागला तर ते पानही होता, इतकी कवळी भाजी आहे. आणि जर बारीक बारीक कट केली तर मग एकदम असं गाळ होऊन जाईल भाजी. त्यामुळे आपण थोडीशी मोठी मोठीच कापून घ्यायची, म्हणजे ते तेलामध्ये टाकलं तर गाळ होणार नाही. तर लगेच मी गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये तेल तापत ठेवलं. तेल तापल्याच्यानंतर त्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची टाकलेली आहे. तर कापलेली मिरची टाकलेली आहे, कारण की माझ्या मुलाला हिरवी मिरची जेवणामधली काढून खात होतो, त्यामुळे मी कट करून टाकलेली आहे. तुम्ही वाटून टाकली तरी चालते, कारण की वाटून टाकल्यानंतर खूप छान प्रकारे मिक्स पण होते. आणि मिरची एवढी तिखटही नव्हती, त्यामुळे मग थोडीशी जास्ती टाकली आणि भाजी टाकून त्यामध्ये छान असं परतवून घेतलं होतं. तर सगळी मस्त अशी परतवून झाल्याच्या नंतर अशी एकदम सुकी सुकी भाजी होते. आणि त्यामध्ये मी शेंगदाण्याचं, म्हणजे जे शेंगदाणे असतात ना, ते भाजून त्याचं वाटण करून टाकलं होतं थोडंसं. आणि ते थोडंसं मोठं मोठंच टाकायचं, खूप छान लागतं. त्यानंतर मीठ टाकलं आणि थोडीशी हलवून घेतली. तर झालेली आहे आपली भाजी रेडी. तर तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता, खूप छान लागते. आणि तुम्ही पण करून पहा आणि मलाही सांगा कशी लागते भाजी. तर चला तर मग असेच एका नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. आणि हो, तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कसे नाही ते नक्की कमेंट करून सांगा, कारण की पुढं व्हिडिओ बनवताना मलाही थोडंसं मनाला